हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। इराणला दुसरा मोठा धक्का, सर्वोच्च नेते खमेनी यांच्यानंतर त्यांच्या पत्नीचाही मृत्यू। इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानहू यांच्या कार्यालयावर इराणचा हल्ला, इराणच्या IRGCचा दावा। युद्धाचा महाराष्ट्राला मोठा फटका, शेतकरी, सर्वसामान्य आणि उद्योजकांनाही फटका बसण्याची शक्यता। इंधनासह जीवनावश्यक वस्तू आणि सुकामेवाचे दरही वाढण्याचे संकेत। संत परंपरेत फक्त दासबोध हाच ग्रंथ, ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य, तर तुकोबारायांची गाथा हे संकलन। गोविंद देवगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान। कृषी घोटाळा प्रकरणामध्ये उच्च न्यायालयापाठोपाठ लोकायुक्तांकडूनही धनंजय मुंडेंना दिलासा। अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालय लोकायुक्तांकडे केलेली तक्रार। धुलीवंदन निमित्त पुणे मेट्रोची सेवा उद्या काही तासांसाठी असणार बंद। मेट्रो सेवा उद्या सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार बंद। नागपूरच्या SBL कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील जखमींची मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली भेट। जखमी कामगारांची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस। देशासह राज्यभरात होळीचा उत्साह, देशभरात पारंपरिक पद्धतीने पूजा करत सण साजरा। आणि देशभरात होळीला उत्साहात सुरुवात, उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीला गुलाल खेळत केली साजरी होळी। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धाची, कारण या युद्धाचा आज 3रा दिवस आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्यांचे सर्वोच्च नेते संपवले, प्रमुख शहरं बेचिराग केली जात आहेत। अशातच चौताळलेला इराण आता बदला घेण्यासाठी पेटून उठलेला आहे। इराणनं सुद्धा आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे या युद्धाचा भडका आणखीनच वाढलाय। इराणचा प्रतिहल्ला, आखातात कल्ला। आखातातल्या अमेरिकेच्या तळांना केलं लक्ष्य। आखातातील देशांना इराणच्या हल्ल्याचा फटका। अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला। खामेनी यांच्या मृत्यूनंतर पश्चिम आशियात युद्धाचा भडका आणखी उडालाय। खामेनी यांच्या मृत्यूचा सूड घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी इराणमधील कोम शहरातल्या प्रसिद्ध जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला। इराणच्या परंपरेनुसार हा लाल झेंडा म्हणजे सूड आणि भीषण युद्धाची नांदी मानली जाते। खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण चौताळला असून इस्रायल आणि आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला। कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, जॉर्डन, इराक, सौदी अरेबिया, सिरिया, ओमान यासोबतच इराणच्या मिसाईलचं तांडव इस्रायलमध्ये पाहायला मिळालं। त्यासोबत इराणनं सायप्रसलाही आपल्या रॉकेटचा ट्रेलर दाखवून दिला।
सायप्रसमधील अमेरिकन सैन्य बेसच्या धावपट्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तुर्कस्तानात असलेल्या अमेरिकेच्या तळांनाही इराणनं टार्गेट केलंय. इराणला माहिती होतं की हल्ला होणार आहे, तर त्यांनी पुष्कळ मिसाईल स्टॉक केले होते, पुष्कळ ड्रोन स्टॉक केले होते. तर त्याच्यामुळे आणि हा सगळा शस्त्रसाठा वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला होता. म्हणजे एकाच ठिकाणी नाही की एक हल्ला झाला की त्यात तुमची सगळी शस्त्र बर्बाद होतील. तर त्यांच्यामुळे त्यांच्याकडे शस्त्र अजून भरपूर आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेली आहेत आणि त्याचा वापर करून त्यांनी मग नंतर दुसऱ्या फळीच्या लोकांनी हल्ला केला. आखाती देशांमध्ये जिथे अमेरिकेचे बेसेस होते त्यांच्यावरती तिथं थोडंफार नुकसान झालं. कुवेतमध्ये अमेरिकेची विमानं पाडल्याचा दावा इराणनं केला. अमेरिकेच्या 3 विमानांना लक्ष्य केल्याचा दावा इराणच्या मीडियानं केला. दुसरीकडे अमेरिकन किंवा कुवेती अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र विमान कोसळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. आखातातील अनेक देशांमध्ये इराणचे मिसाईल पडले असून आगीचे लोळ पाहायला मिळत आहे. इराणच्या शाहेद 136 या ड्रोननं कहर केलाय. जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला केलाय. सौदी अरेबियातील रास तनुरा इथल्या अर्मको तेल शुद्धीकरण प्रकल्पाला इराणनं लक्ष्य केलं. या हल्ल्यामुळे रिफायनरीचं कामकाज थांबवण्यात आलं. इराणनं युएईवर हवाई हल्ला केला. रास अल खैमाह अमिरातमध्ये हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला इतका भयानक होता की आकाशात धुराचे लोळ पाहायला मिळाले. इराण जमिनीवर हल्ला करतंय, सोबतच समुद्रातही हल्ला करतंय. होर्मुझ स्ट्रेटमधून जाण्याची हिम्मत करणाऱ्या तेलाच्या टँकरला लक्ष्य केलं जाईल अशी धमकी इराणनं दिली. जगातील सर्वात व्यस्त असलेल्या समुद्रात इराणनं एका तेल टँकरला ओमानच्या तटावर असताना निशाणा बनवलं. गल्फ ऑफ होर्मुझ आहे, इथून जगाचं जवळजवळ 35 ते 40% तेल येतं, भारताचं फक्त 20% येतं. तर इराणची अशी समजूत आहे की जर आपण हे तेल थांबवलं, म्हणजे UAEकडनं येणारं तेल किंवा सौदी अरेबियाकडनं येणारं तेल किंवा इराणकडनं येणारं तेल, तर सगळं जग ओढायला लागेल आणि त्यामुळे युद्ध हे थांबवता येईल. पण तसं काही शक्यता काही वाटत नाही आहे सध्या, कारण जगाला इतर बाजूनी तेल आणण्याची क्षमता पुष्कळ आहे. इस्रायलमधील बेत शुमेशमध्ये इराणनं हल्ला केला. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात शहरात मोठं नुकसान झालं. या हल्ल्यात बेत शुमेशमधील सुमारे 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं कळतंय. इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच आहे. इराणकडून खैबर मिसाईलचा वापर करण्यात आला. जोपर्यंत शत्रू शरणागती पत्करत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचा निर्धार इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं केलाय. गेल्या वर्षी इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यान युद्धाला तोंड फुटलं होतं. हे युद्ध इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यान मर्यादित होतं. इराणच्या अणुकेंद्रांना त्यावेळी अमेरिकेकडून टार्गेट करण्यात आलं. मात्र त्यावेळी काही दिवसानंतर युद्धविराम झाला. आता यावेळी इराण विरोधात युद्धात इस्रायलसोबत थेट अमेरिका उतरली आहे. अमेरिकेच्या तळांना हल्ले करत इराणनं अमेरिकेला धक्का दिलाय. त्यामुळे आखातात असलेल्या तळांचं रक्षण करण्यात अमेरिका संघर्ष करत असल्याचं चित्र समोर आलंय. अमेरिकेचे तळ असलेल्या देशांना सुद्धा लक्ष्य करत इराणनं अमेरिकेविरोधात जोरदार पलटवार केलाय. इराणनं केलेल्या पलटवारामुळे महासत्ता असलेल्या अमेरिकेला जेरीस आणलं गेलंय. एकूणच युद्धाची तीव्रता वाढत असून जगाची वाटचाल 3ऱ्या महायुद्धाच्या दिशेनं सुरू झाल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाची तीव्रता आणखी वाढलेली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं हल्ले केले आहेत. तर या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं सुद्धा अमेरिकेच्या सैनिकी तळांवर हल्ला केलाय. त्यामुळे इराण, इस्रायल या देशामध्ये ठिकठिकाणी सायरन वाजवले जात आहेत. कारण कधीही या ठिकाणी हल्ला होतोय आणि त्यामुळे हे सायरन, युद्धाचे सायरन या ठिकाणी वाजतायत. B-2 बॉम्बर विमानाचे हल्ले या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत आणि त्यामुळे जिथं हा हल्ला झाला तिथं सगळं काही बेचिराग झाल्याचं दिसतंय. इराणच्या ड्रोनचे हल्ले सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. तेहरानमध्ये हाहाकार माजलेला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ले होत आहेत. इराणचे क्षेपणास्त्र हल्ले निष्फळ ठरवले जात असल्याची सुद्धा दृश्य आपण बघतोय. हिजबुल्लाचे तळ लेबनानमधले उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. त्यानंतर अमेरिकन हवाई दलाचे हल्ले सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
IDFची सैन्य कारवाई सुद्धा दिसून आलेली आहे. आयरन डोम अलर्टवर आहे इस्रायलचा, तर हिजबुल्लाचा युद्धामध्ये प्रवेश पाहायला मिळतोय. हिजबुल्ला जो एक दहशतवादी संघटना मानली जाते लेबनॉनमधली, त्या संघटनेनं सुद्धा इराणच्या बाजूनं या युद्धामध्ये एंट्री केली आहे. तर आखाती युद्धामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलं त्यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आतापर्यंत या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. तिसरा दिवस आज युद्धाचा आहे. इराणवर आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त मिसाईल हल्ले अमेरिका आणि इस्रायलकडून करण्यात आले आहेत. इराणवर सगळ्यात आधी हल्ला या दोन्ही देशांनीच केलेला होता आणि त्याच्यामध्ये खमेनी यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान दुसरीकडे इराणनं सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे. 1800 मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यानं इराणनं पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे. मग ते US मिलिटरी तळ असतील किंवा इस्रायलवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न इराणकडून झालेला आहे आणि त्यामध्येच इराणचा इस्रायल अमेरिकेच्या आजूबाजूच्या 11 देशांवर सुद्धा हल्ला झाला आहे. इराणनं फक्त इस्रायलवर हल्ले केलेले नाहीयेत, तर ज्या ज्या ठिकाणी आजूबाजूच्या देशांमध्ये US जे मिलिटरी बेस आहे तिथं हल्ला केलाय. जे US बाजूनं किंवा इस्रायलचे जे मित्र आहेत त्यांच्यावर सुद्धा हल्ला केल्याचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं 11 देशांवर इराणनं हल्ला केला आहे. त्यानंतर मागील 50 तासांमध्ये 3800 पेक्षाही जास्त ड्रोन आणि मिसाईलचा वापर करण्यात आला आहे. हल्ले करण्यात आले आहेत या तिन्ही देशांकडून. याच्यामध्ये मुख्यतः US आणि इस्रायल हे इराणवर हल्ला करतायत, तर इराणकडून USचे जे मिलिटरी बेस आहे त्या ठिकाणी हल्ले केले जात आहेत. त्याचबरोबर इस्रायलवर हल्ले केले जात आहेत आणि जे USचे मित्र देश आहेत त्यांच्यावर सुद्धा हल्ले केले जात आहेत. आणि या घडामोडी मागील 50 तासांमध्ये संपूर्ण जगानं पाहिलेल्या आहेत आणि या सगळ्या घडामोडी आखाती देशांमध्ये घडल्याचं दिसून येत आहे. दरम्यान अमेरिका इस्रायलनं इराणवर घातक हल्ले केलेत आणि इराणच्या सुरक्षा यंत्रणांसह नौदल आणि राजधानीमधील संवेदनशील इमारतींचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यानंतरचं चित्र नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. याच्यामध्ये एकतर इराणच्या 9 युद्धनौका ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेनं केलेला आहे आणि त्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती सुद्धा अमेरिकेकडून देण्यात आली आहे. लगातार हल्ले सुरू आहेत US कडून आणि त्याच्यामध्ये मोठं नुकसान इराणचं केल्याचा दावा सुद्धा केला जातोय. अमेरिका इस्रायलच्या इराणवर घातक हल्ले सुरूच आहेत. मागील 2-3 दिवसांपासून 2000 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. एकतर अण्वस्त्र क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र इथं सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. दुसरं म्हणजे नौदल मुख्यालय इथं सुद्धा मोठं नुकसान केल्याचं बोललं जात आहे. इराणच्या 9 युद्धनौकांचं नुकसान केल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे. त्यानंतर IRGC म्हणजे जे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड इराणची एक स्पेशल फोर्स मानली जाते त्यांचं मुख्यालय सुद्धा उद्ध्वस्त केल्याचा दावा US आणि इस्रायलकडून करण्यात आलाय. त्याच्यामध्ये शासकीय वाहिनी इराणची जी शासकीय वाहिनी आहे तिथं सुद्धा नुकसान केलं, त्या मुख्यालयाचं नुकसान केल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा पद्धतीनं इराणमध्ये एकूणच हाहाकार माजल्याचं दिसतंय. दरम्यान मध्य आशियामध्ये युद्ध पेटलेलं आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खमेनी ठार झाले. अमेरिका आणि इस्रायलनं याला प्रीएम्प्टिव्ह ॲक्शन म्हटलंय, म्हणजेच शत्रू राष्ट्र कुठल्याही क्षणी आपल्यावर हल्ला करू शकतो अशा पद्धतीमध्ये स्वसंरक्षणार्थ शत्रू राष्ट्रावर हल्ला करणं. मात्र खमेनी यांच्या मृत्यूमुळे इराण आता सुडानं पेटलाय. तर कशा पद्धतीने हल्ले होत आहेत आणि कोणकोणते दावे केले जात आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूयात. याच्यामध्ये एकतर कोणकोणते देश कोणासोबत आलेले आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये इस्रायल सोबत असलेला देश म्हणजे अमेरिका जो प्रत्यक्ष युद्धामध्ये उतरल्याचं दिसून येत आहे. त्यांनी हल्ले केलेले आहेत इराणवर. त्याच्यानंतर ब्रिटननं सुद्धा साथ दिल्याची माहिती आहे इस्रायलला. आणि दुसरीकडे इराण सोबत कोण कोण आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला जात होता. इराण एकटा पडल्याची चर्चा होती, पण त्याच्यामध्ये रशियानं कुठेतरी पाठिंबा दिल्याची माहिती आहे, चीननं पाठिंबा दिल्याची माहिती आहे आणि उत्तर कोरिया, लेबनान, येमेन हे सुद्धा इराणच्या बाजूनं उभे राहिल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळं ही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी तर नाहीये ना असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान आखाती देशांमधील संघर्ष हा दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. अमेरिका इस्रायलने आयतुल्ला खमेनी यांना ठार केलं आणि हाच युद्धाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. खमेनी यांचा
मृत्यूनं इराण हादरलेला आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल गेल्या 8 महिन्यांपासून नियोजन करत होते. अमेरिकेतील प्रमुख माध्यमांनी या संदर्भात दावा केलाय. हल्ल्याच्या दिवशी खमेनी नेमके कुठे असतील याची पक्की माहिती मोसाद आणि CIA ला होती. जून 2025 मध्ये 12 दिवसांच्या युद्धानंतर CIA आणि मोसादचे गुप्तचर खमेनी आणि इराणच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मागावर होते. त्यामुळे खमेनींच्या प्रत्येक हालचालीची माहिती आणि इराण कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल याचा अभ्यास करूनच हा अचूक हल्ल्याचं नियोजन करण्यात आलं आहे असं बोललं जात आहे. यानंतर पाहूयात CIA आणि मोसादनं हा कट नेमका कसा रचलेला आहे. खमेनी यांना कशा पद्धतीनं ठार करण्यात आलाय, हा हल्ला नेमका कशा पद्धतीनं करण्यात आलाय. मोसाद ही इस्रायलची संघटना, त्याच्यानंतर CIA ही अमेरिकेची गुप्तचर संघटना आणि त्यांनी खमेनींवर बारीक नजर ठेवली. ते नेमकं काय करतात, त्यांचं शेड्यूल नेमकं काय आहे, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते कुठे जातात, त्यांच्या हालचाली काय असतात याच्यावर बारीक नजर ठेवलेली होती. त्याच्यानंतर हल्ल्यापूर्वी गुप्त बैठकीची माहिती सुद्धा मिळाली होती. ज्या ठिकाणी ते गुप्त बैठक घेणार होते तिथं हा हल्ला झाला, तिथंच त्यांना ठार करण्यात आलं. त्या बैठकीची माहिती यांच्यापर्यंत पोहोचलेली होती. शनिवारी सकाळी तेहरानमध्ये उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्याच ठिकाणी सर्वोच्च नेते सुप्रीम लीडर इराणचे खमेनी हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत इतरही महत्त्वाचे नेते हे उपस्थित राहणार होते याची माहिती मोसादला मिळाली, CIA ला मिळाली. गुप्त माहितीमुळे संयुक्त हल्ल्याचं अचूक नियोजन करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते. तर सकाळी 6 वाजता इस्रायलहून फायटर जेट्सचा टेक ऑफ झाला. म्हणजे सकाळी 6 वाजता इस्रायलचे जे फायटर जेट आहे त्यांनी टेक ऑफ केलं, उड्डाण भरलं आणि त्यानंतर ज्या वेळेला ही बैठक होती त्यावेळेला बरोबर अचूक हल्ला केल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये इराणचं नुकसान झाल्याचं दिसतंय. सकाळी 9:40 क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आले. मिसाईल त्याच ठिकाणी बरोबर डागण्यात आले जिथं ही सगळी बैठक सुरू होती, ज्या ठिकाणी सुप्रीम लीडर होते इराणचे आणि इतरही महत्त्वाचे नेते हे उपस्थित होते त्या बैठकीसाठी. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी सुरू होती अशी माहिती समोर आली आहे आणि त्याच वेळेला इस्रायल आणि अमेरिकेकडून या हल्ल्याचं नियोजन करण्यात आलं. शेजारच्या इमारतीमध्ये खमेनी हे उपस्थित होते, ज्या ठिकाणी ही सुरक्षा नेत्यांची बैठक सुरू होती. इराणची त्याच इमारतीमध्ये दुसऱ्या बाजूला खमेनी होते अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. त्याच्यानंतर 30 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा मारा या ठिकाणी 9:40 बरोबर ज्या वेळेला ही बैठक सुरू झाली तेव्हा करण्यात आला. खमेनींसह वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सुद्धा या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण हे सर्वजण एकाच वेळी एकाच ठिकाणी उपस्थित होते आणि त्याची वेळ, त्यांचं जे काही शेड्यूल आहे या सगळी माहिती मिळवून अमेरिकेकडून आणि इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आला. नेहमी जेव्हा कधी सैन्य अटॅक करतं मिडनाईट किंवा अर्ली मॉर्निंग 2 किंवा 3 वाजता जेव्हा शत्रू गफलतमध्ये असतो तेव्हा अटॅक होतो. मग 9 वाजता का? कारण इस्रायल आणि अमेरिकेला पूर्णपणे माहिती होती की ह्या वेळेला एक सिनियर लीडर्सची तिथे मीटिंग होते आहे आणि ही चांगली संधी आहे आपल्याला ह्या पूर्णच्या पूर्ण लीडरशिपला एकाच वेळेला घात करायचा आणि त्यांनी तो केला. अमेरिका म्हणजे मोसाद आणि CIA यांची कार्यपद्धती जवळपास एकच आहे. हे दोघेही 3 गोष्टींवर विसंबून असतात. एक म्हणजे उपग्रहामधनं आलेली माहिती किंवा चित्र, दुसरं म्हणजे संगणकामधनं म्हणजे सायबर वॉरफेअरमधनं आलेली माहिती किंवा चित्र, आणि तिसरं म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स. तर गेले 3 ते 4 महिने तिथे जनरेशन झेड म्हणजे तरुणाईचा उद्रेक चालू आहे. ज्यांना खोमेनी आणि त्याची राजवट नको आहे तर त्यांच्यामध्ये जाऊन त्यांनी इराणचं सगळं बाकीचं माहिती काढली असेल या खोमेनीची.